मित्रांनो, रिसेल फ्लॅट घेताना आपल्याला प्राइस कमी दिसते, लोकेशन तयार असतं आणि पोझिशन सुद्धा तुम्हाला लगेच मिळतं. पण प्रश्न असा की या कमी प्राइस असलेल्या रिसेल फ्लॅट्स मध्ये काही प्रॉब्लेम सुद्धा आपल्या सोबत येतात का? नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. मित्रांनो, बरेच लोक काय करतात तर फक्त फ्लॅटचं इंटिरियर पाहून फ्लॅट फायनलाइज करतात, पण नंतर जाऊन त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय फेस करायला लागू शकतो तर तो म्हणजे लीगल इश्यूज. एखाद्या फ्लॅटवरती जुनं बँक लोन असू शकतं किंवा मग प्रॉपर्टीमध्ये डिस्प्यूट असू शकतो किंवा मग काही इंटरनल इश्यूज सुद्धा असू शकतात. त्यामुळे जर तुम्ही प्रॉपर्टीचं प्रॉपर व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुम्हाला फ्युचरमध्ये जाऊन खूप मोठा हेडेक होऊ शकतो. आता दुसरा आणि हिडन प्रॉब्लेम म्हणजे बिल्डिंगची कंडिशन. बऱ्याचदा काय असतं की तुम्हाला एखाद्या फ्लॅटचं एक्सटिरियर खूप जास्त छान दाखवलं जातं, पण आतमध्ये लिकेज, वायरिंग आणि बऱ्याचशा रिपेअर अशा गोष्टीचा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. लोक काय करतात, टेम्पररी काहीतरी रिपेअरिंग करून आणि थोडंसं एक्सटिरियर करून तुम्हाला गंडवतात, पण काही महिन्यांमध्येच त्याचं असली रूप तुमच्यासमोर यायला सुरुवात होते. आता तिसरा प्रॉब्लेम म्हणजे बिल्डिंगचं मेंटेनन्स चार्जेस. आता बऱ्याचशा ज्या जुन्या सोसायटीज असतात त्याच्यामध्ये काय असतं की तुमचा जो मेंटेनन्स आहे तो खूप जास्त हाय असतो आणि प्लस त्याच्यामध्ये फ्युचर रिपेअर सुद्धा ॲड होऊन जातं, जसं की लिफ्टचं रिप्लेसमेंट करायचं आहे, पाण्याचे इश्यूज चालू आहेत किंवा मग पार्किंगवरून असलेले डिस्प्यूट्स, आणि हे सगळं नंतर अगदी अंगावरती पडू शकतं. आता शेवटचा पण अगदी महत्त्वाचा असा प्रॉब्लेम तो म्हणजे तुमचे नेबर्स आणि सोसायटीचं एन्व्हायरमेंट. कारण कोणताही फ्लॅट हा फक्त 4 भिंती नसतं, तर त्याचं एन्व्हायरमेंट आणि त्याच्या आजूबाजूला राहणारी लोकं ही सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट असतात. बऱ्याचदा काय होतं की फ्लॅट अगदी छान असतो पण सोसायटी एकदम टॉक्झिक निघते. त्यामुळे जेव्हा कधी फ्युचरमध्ये तुम्ही रिसेल फ्लॅट घेण्याचा विचार कराल तेव्हा तुम्ही या गोष्टी नक्की तपासा, जसं की त्या फ्लॅटवरती कोणतेही लीगल इश्यूज नाहीत ना, त्याचं डॉक्युमेंट क्लिअर आहे, बिल्डिंगची कंडिशन ओके आहे आणि बिल्डिंगचं एन्व्हायरमेंट सुद्धा चांगलं आहे. कारण आज चीप रेटमध्ये घेतलेला फ्लॅट उद्या तुमच्यासाठी खूप मोठा एक्सपेन्सिव्ह हेडेक बनू शकतो. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओसोबत.